नमस्कार मंडळी, उर्मिलास किचन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण चाप फ्राय बनवणार आहे। हे मटणाचे मी चाप घेतलेले आहेत आणि हे आपल्याला आता फ्राय कसे करायचे आहेत, कसं बनवायचे ते आज आपण बघणार आहोत। तर आता मी एका भांड्यामध्ये तेल टाकले। तेल गरम झाल्यावरती त्याच्यात कांदा आणि कढीपत्ता फोडणीला घातलाय। आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना आलं लसूण पेस्ट घालायची आहे। आता यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालते। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यात आता आपल्याला चाप घालायचे। आता ह्यात आपल्याला ना थोडंसं मीठ घालायचं आहे आणि शिट्या करून 2 शिटी करून घ्यायची आपल्याला आणि चाप शिजवून घ्यायचे। आता त्याच्यात मी मीठ घालते आणि याला आता झाकण ठेवून आपल्याला ना 2 शिट्या करून घ्यायच्या। तर आता ना आपण चापला मॅरिनेट करण्यासाठी ना ह्याच्यामध्ये काय काय ॲड करायचं मी ते तुम्हाला दाखवून घेते। तर मी इथे आलं लसूण पेस्ट टाकते 2 चमचे, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा अर्धा चमचा हळद, ह्यामध्ये मी लिंबू पिळते, अर्धा लिंबू पिळते, अर्धा आपण लिंबू ह्याच्यात पिळून घेतलेला आहे। आता यामध्ये मी थोडा मैदा घालते। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते। तर आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला आता चाप ॲड करायचे। तर आता मी ह्याच्यामध्ये चाप टाकलेत आणि हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं मॅरिनेशन आहे ना ते असं व्यवस्थित चापला लागलं पाहिजे। हे बघा, आता आपण हे चाप फ्राय करायला घेऊया। एक एक चाप आपण आता फ्राय करायला टाकूया। हे बघा असे पलटून घ्यायचे। हे बघा आता आपले ना चाप मस्त फ्राय झालेले आहेत। तर आता आपण ह्याला सर्व करूया। फ्राय मस्तपैकी आपले छान तयार झालेले आहे। जर तुम्हाला ही चाप फ्रायची रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा। आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।